सीएम रिलीफ फंड विषयी ज्यांना माहिती नाही, विशेष करून त्यांच्यासाठी हा प्रश्न मी परत विचारतोय. या सीएम रिलीफ फंड मधून मिळणारी मदत एका पेशंटला त्याची काही मर्यादा असते का? त्याच्यात जर एखाद्याची परिस्थिती, त्याला समजा 1 लाखच मदत मिळू शकते, पण त्याला गरज जास्तीची आहे, तर अशा केसेसमध्ये काय केलं जातं का? याचे बेनिफिशियरी कोण कोण होऊ शकतात? नक्कीच खूप छान प्रश्न विशालजी आपण विचारला आहे. या माध्यमातून story.comच्या सगळ्या प्रेक्षकांना मी या ठिकाणी नम्रपूर्वक सांगू इच्छितो की आपल्या पंचक्रोशीतील, आपल्या नातेवाईकातील कुठलाही रुग्ण जर एखाद्या दुर्धर आजाराने पीडित असेल, तर त्या दुर्धर आजाराने पीडित असलेल्या आजारांच्यासाठीच फक्त मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना आहे. अगदी एखाद्याला काही सरदपडसं झालं किंवा एखाद्याला पाईलचं ऑपरेशन आहे, तर अशा ऑपरेशनच्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना नाही. त्याच्यासाठी महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार केले जातात. तर ही योजना काय आहे? तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना ही समाजातील जे गरजू रुग्ण आहेत आणि जे दुर्धर आजाराने पीडित आहेत. तर आता हे दुर्धर आजार कुठले? तर या 20 दुर्धर आजारांचा आपण या ठिकाणी निश्चिती केलेली आहे. हा बोर्ड जर आपण बघत असाल तर या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की गावखेड्यामध्ये आपली एखादी माता माऊली विशालजी काम करत असताना चुलीवर स्वयंपाक करत असताना भडका उडाला, स्टोववर काम करत असताना भडका उडाला, तर अशा भाजलेल्या रुग्णांच्यासाठी देखील आता मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपण मदत करतो. त्याचसोबत या ठिकाणी शेतामध्ये काम करत असताना आपला एखादा शेतकरी बांधव असेल किंवा शहरामध्ये काम करत असताना आपला एखादा बांधव असेल, टू व्हीलरवर तो या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जात असेल आणि त्याचा जर अपघात झाला, तर अशा अपघातग्रस्त रुग्णांना आपण या ठिकाणी मदत करतो आहे. ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये अनेक वेळेला आपण बघतो लहान बच्चू असतात ज्यांना हृदयाला छिद्र असतं, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ज्याला ASD VSD म्हणलं जातं. अशा जन्मतः हृदयाला छिद्र असलेल्या मुलांना देखील आपण या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून मदत करतो. अनेक वेळेला तुम्ही बघत असा समाजामध्ये काही मुलं अशी असतात जे लहानपणापासूनच बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाही, ज्यांना कर्णबधिर आणि मुखबधिर आपण म्हणतो. अशा मुलांच्यासाठी जर कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी ही जर वेळेवर म्हणजे वय वर्ष 4 ते 6च्या मध्ये झाली, तर ही मुलं देखील भविष्यामध्ये बोलू शकतात, ऐकू शकतात. तुमची माझी मुलं ज्या शाळांमध्ये जातात त्या शाळांमध्ये ही मुलं जाऊ शकतात. थोडक्यात समाजातल्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतात. आणि म्हणून जे जन्मतः कर्णबधिर मुखबधिर मुलं आहेत त्यांच्या कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीचा देखील समावेश आता आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केलेला आहे. त्याला 2 लाख रुपयांचं अर्थसहाय्य आपण या माध्यमातून करतो. एखादी आपली माता माऊली प्रसूती झाल्यानंतर अनेक वेळेला तुम्ही बघत असाल बच्चूचं वजन लहान असतं, नवजात अर्भकाचं 500 ग्रॅम, 600 ग्रॅम, 750 ग्रॅम. अशा वेळी त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवलं जातं, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये NICU म्हणतात. अशा काचेच्या पेटीमध्ये ठेवलेल्या नवजात अर्भकांचा देखील समावेश या आपण उपचारामध्ये केलेला आहे. त्यांना देखील आपण अर्थसहाय्य या माध्यमातून करतो. यासोबतच आपण घराघरामध्ये बघतो की वयाची 60-70 आली की आपल्या वृद्धत्वाची वाटचाल सुरू झाली की आपल्या आजी आजोबांच्या तोंडून किंवा आईवडिलांच्या तोंडून एक परविलेचा शब्द ऐकू येतो की वाटी बदलायची किंवा बॉल बदलायचा आहे. म्हणजे गुडघ्याची वाटी किंवा कमरेचा बॉल, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये आपण नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट आपण ज्याला म्हणतो, याचा समावेश पूर्वी कधीही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये नव्हता. त्याचाही समावेश आपण या योजनेमध्ये केलेला आहे. आता 50,000 आणि 1 लाख रुपये अनुक्रमे आपण त्याला मदत करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या धकाधकीच्या जीवनामध्ये जे आजार वाढलेत ते हृदयाच्या संबंधित म्हणजे हार्ट अटॅकचे आजार वाढले, त्याच्यामुळे अँजिओप्लास्टी करावी लागते, बायपास सर्जरी करावी लागते, वॉल रिप्लेसमेंटची सर्जरी करावी लागते. अशा हृदय शस्त्रक्रियांचा समावेश देखील आता आपण केलेला, त्याला 1 लाख रुपयांचा आपण मदत करतोय. या धकाधकीच्या जीवनामध्ये ब्रेन हॅमरेजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. अशा ब्रेन हॅमरेजच्या रुग्णांच्यासाठी आता आपण 1 लाख रुपयांची मदत करतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर, जे खूप मोठं प्रमाण कॅन्सरचं वाढलेलं आहे. या कॅन्सर म्हणजे मला तर धक्कादायक एक माहिती या निमित्तानं द्यायची की 50,000 रुग्णांना जी मदत झाली त्यापैकी जवळपास 10,000 कॅन्सर रुग्णांना मदत झाली आहे. आणि या निमित्तानं मला आव्हान पण करायचं की जे कॅन्सरचे मदतीचे जे अर्ज आले त्याच्यामध्ये बहुतांशी महिलांचे कॅन्सरचे आजार आहेत आणि पुरुषांमध्ये माऊथ कॅन्सरचे. आणि म्हणून या निमित्तानं विनंती आहे की माझ्या तमाम युवा वर्गाला की तुम्ही कुठल्याही पद्धतीचं गुटखा तंबाखूचं सेवन करत असाल तर तात्काळ आपण त्या ठिकाणी गुटखा तंबाखूचं सेवन थांबवलं पाहिजे. कारण माऊथ कॅन्सर झाल्यानंतर ऑपरेशन करण्याशिवाय, अगदी जीभ कापण्याशिवाय, हा भाग कापण्याशिवाय पर्याय होत नाही.
चित्र म्हणजे चेहरा तर चित्र विचित्र होतोच, पण त्याचे आयुष्यभराचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी जेवण्यापासून सगळे प्रॉब्लेम होतात. आणि म्हणून जर कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला जर लांब ठेवायचं असेल तर व्यसनांपासून तरुणांनो दूर राहिलं पाहिजे. त्यासोबतच महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर असेल, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर असेल, ज्याला ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर आपण म्हणतो, त्याचा देखील समावेश आपण या योजनेमध्ये केलेला आहे. त्यांच्या शस्त्रक्रियांच्यासाठी आपण 1 लाख रुपयांचं प्रावधान केलेले आहे. त्यासोबतच कॅन्सरच्या ग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांच्यावर आपण सुरुवातीला केमोथेरपी नावाची प्रक्रिया केली जाते किंवा रेडिएशन थेरपी केली जाते. म्हणजे ज्या भागामध्ये कॅन्सरची गाठ आहे, रेडिएशनच्या माध्यमातून रेडिएशन देऊन ती कमी केली जाते. अशा केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीचा समावेश देखील आपण केलेला आहे. त्याला अनुक्रमे आपण 50,000 रुपये देतो. सो हे सगळे आजार जर झालेच, यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे एनी काइंड ऑफ ट्रान्सप्लांट पेशंट, म्हणजे कुठल्याही पद्धतीचे अवयव प्रत्यारोपणाचे आजार. मग यामध्ये कुठले आहेत? किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, हार्ट ट्रान्सप्लांट आहे, हँड ट्रान्सप्लांट आहे आणि लंग ट्रान्सप्लांट आहे. म्हणजेच यकृत प्रत्यारोपण, तुमचं मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, हृदय प्रत्यारोपण आणि हस्त प्रत्यारोपण. अशा शस्त्रक्रियांच्यासाठी साधारणतः 9-10 लाखांपासून अगदी 20-25 लाखांपर्यंत, अगदी 50 लाखांपर्यंत खर्च आहे हार्ट ट्रान्सप्लांटला. आणि म्हणून या आजारांना देखील आपण पहिल्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करतो. आणि विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री महोदयांची स्वाक्षरी घेऊन वाढीव मदत 1 लाख रुपये आपण अशी करतो. म्हणजे ट्रान्सप्लांटच्या पेशंटला तब्बल 3 लाख रुपयांची मदत होते. यासोबतच प्रधानमंत्री कार्यालयाशी समन्वय साधून संबंधित जो रुग्ण आहे त्याच्या मतदारसंघ, तो ज्या मतदारसंघातला आहे त्या मतदारसंघातील खासदारांशी समन्वय साधून त्यांचं पत्र घेऊन आपण ते पंतप्रधान सहायता निधीला पाठवायचो. पंतप्रधान सहायता निधीमधून ट्रान्सप्लांटच्या पेशंटच्यासाठी देखील 3 लाख रुपयांचं अर्थसहाय्य मिळतं. याशिवाय सिद्धिविनायक ट्रस्ट आहे, लालबागचा राजा ट्रस्ट आहे, शिर्डी ट्रस्ट आहे, बाबुलनाथ ट्रस्ट आहे, अशा वेगवेगळ्या ट्रस्ट आहेत, टाटा ट्रस्ट आहे. अशा सगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण एक फंड रेझिंग करतो. तुम्ही जो प्रश्न विचारला की बाबा ज्या आजारांच्या उपचाराचा खर्च लाखो रुपये, त्यांना तर हा 1 लाख, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये फंड पुरणार नाही, तर त्यांनी पुढं कशी मदत जमावी? तर ही पुढं सगळी मदत, वाढीव मदत जमा करण्याच्यासाठी आपण हे सगळं त्या ठिकाणी समन्वय साधतो. संबंधित रुग्णाला योग्य मार्गदर्शन करतो, त्याला दिलासा देतो. मला या निमित्ताने हे देखील सांगायचं की बाबा आम्ही फक्त मुख्यमंत्री सहायता निधीपुरतं कधीच मर्यादित राहिलो नाही. अगदी गावाकडचा कुठला पेशंट आला तर आमचा वैद्यकीय मदत कक्षाचा सहकारी त्या संबंधित, मला तर अनेक वेळेला असे फोन आले की बाबा CST स्टेशनला उतरलो, दादरला उतरलो आहे आणि आता राहायच्या व्यवस्थेचं आमचं काय केलं आहे. मग आम्ही लगेच सकाळी त्या गाडगेबाबा धर्मशाळेमध्ये आमचे अमोल ठाकूर साहेब आहेत, त्यांना फोन करून त्यांची गाडगेबाबा धर्मशाळेत राहायची व्यवस्था करून द्यायची. मग आमचा एखादा सहकारी तिथे जाणार, त्याला सोबत घेऊन टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जायचं, त्याची OPD मिळून द्यायची. तिथं आमचे दिनेश छवडा गुहागर जे आहे समन्वयक, त्यांची मदत घेऊन त्याला सगळं म्हणजे A to Z. माणूस एकदा आपल्याकडे ज्या अपेक्षेने येतो आणि विशेषतः ग्रामीण भागातला जो रुग्ण येतो ना, त्याला मुंबई म्हणजे स्वप्न, मायानगरी आहे. इथं उतरल्यापासून इथं राहायच्या व्यवस्थेपासूनचा सगळा संघर्ष त्याला करावा लागतो. आणि म्हणून त्याला जे काही करण्याचा, मदत करण्याचा प्रयत्न आहे तो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण प्रामाणिकपणे केला, याचं समाधान आहे. आणि म्हणूनच मला वाटतं तुम्ही जे सुरुवातीला उल्लेख केला की बाबा खूप चर्चा होते हे कार्यमुक्त झाल्यापासून, पण मला असं वाटतं कार्यमुक्त झालो असलो तर या सेवेतून मुक्त नाही झालो,